हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 10 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर सखीने कान्हाला प्रपोज केलं आणि कान्हाला विचारलं, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. मग कान्हाचं उत्तर काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. परंतु त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आलाय माचा. कबीरची मा म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्कर. आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की मा खूप चिडणार, कान्हाला झापणार, कान्हा तू हे काय करतोय, तू तुझं उद्दिष्ट विसरतोय, प्रेम ही गोष्ट तुझ्यासाठी नाहीये, सखीवर प्रेम करायचं नाही, तिच्या प्रेमाचं उत्तर द्यायचं नाही. परंतु माने चक्क 360 अंशाचा टर्न घेतलाय आणि आता राजलक्ष्मीनेच ठरवलंय की कान्हाला सांगायचं सखीच्या प्रेमाचा स्वीकार कर, कारण सखीचा फायदा उचलून सरकारला हरवता येईल असा प्लॅन राजलक्ष्मीच्या डोक्यात आलाय. म्हणजे आता सखी आणि कान्हाचा रोमांस हा नेक्स्ट लेव्हलला जाणार आहे एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखीने कान्हाला सगळ्यांसमोर प्रपोज केलेलं असतं, आय लव्ह यू म्हटलेलं असतं. त्यामुळे कान्हा, राजलक्ष्मी, किरण यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर सरकार, जान्हवी, गौतम यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. कुल्फीसुद्धा खुश असते आणि सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा शेवटी तुझ्या प्रेमाच्या रंगात मी रंगलेच, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू. हे ऐकून कान्हाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. काही लोक खुश असतात, काही लोक दुःखी असतात. किरण मात्र खूप चिडलेला असतो. ते म्हणतात ना की चायपेक्षा किटली गरम, तसं कान्हा आणि राजलक्ष्मीपेक्षा या किरणला जास्त राग आलेला असतो. आणि किरण हा जान्हवीचा हात पकडतो आणि तिला बाजूला घेऊन जातो आणि तिला जाब विचारतो, जान्हवी हे सगळं काय. तर जान्हवी हसून उत्तर देते, काय म्हणजे तू पाहिलं नाहीयेस का, हे सगळं सखीने आपल्या नवऱ्याला कान्हाला प्रपोज केलंय. तर किरण चिडून म्हणतो, मला हे सगळं पटलेलं नाहीये. तर जान्हवी त्याला विचारते, तुला पटण्यानं पटण्याचा काय संबंध, तू फक्त त्यांचा मित्र आहेस, ते दोघे नवरा बायको आहेत आणि सखीचं कान्हावर प्रेम आहे, ती त्याला आय लव्ह यू म्हणाली, मला तर हे पटलंय. तर किरण म्हणतो, पण असं सगळ्यांसमोर. तर जान्हवी विचारते, सगळ्यांसमोर म्हणजे ते दोघे हक्काचे नवरा बायको आहेत ना, आणि फक्त आय लव्ह यू म्हटलंय, माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढं तोंडी सांगितलंय, काही चुकीचं नाही केलंय आणि आपल्या प्रेमाच्या माणसांसमोर ती एवढं तर नक्कीच बोलू शकते. तर किरण म्हणतो, पण कान्हाला प्रेम करण्याची मुभा नाहीये. जान्हवीला काही समजतच नाही आणि ती विचारते, प्रेम करण्याची मुभा नाहीये म्हणजे हे तू काय बोलतोय. तर किरण म्हणतो, मला हे सगळं पटतच नाहीये, सखीने असं का केलं. तर जान्हवी म्हणते, का केलं म्हणजे मला तुझं काही पटत नाहीये. अरे सखीचं कान्हावर प्रेम आहे, त्या दोघांचं लग्न झालंय, मला मान्य आहे त्या दोघांचं लग्न वेगळ्या परिस्थितीत झालं होतं, पण आता सखीचा कान्हावर जीव जडलाय, तर तिने आपल्या मनातील भावना सांगितल्या तर काय फरक पडतो. आणि सखी तर तयार नव्हतीच, मीच तिला समजावून सांगितलं, तुझं कान्हावर प्रेम आहे ना, तर तू त्याला आय लव्ह यू म्हण. हे ऐकून किरण आणखीनच चिडतो आणि विचारतो, तुला हे सगळं करण्याची काय गरज होती. तर जान्हवी विचारते, काय गरज होती म्हणजे गरज होतीच, त्या दोघांचा संसार पुढे जायचा असेल तर हे तर करायलाच हवं ना. पण किरणला हे सगळं काही पटत नाही. जान्हवी मात्र तिच्या वेगळ्याच बोलीभाषेमध्ये खूप छान बोलत असते आणि सखीने कान्हाला प्रपोज केलं म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा आता मला तुझ्याकडून उत्तर हवंय, कारण मला माहिती आहे तुझं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. आता तू सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. पण कान्हा काहीच बोलत नाही. राजलक्ष्मी खूप चिडलेली असते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजलक्ष्मीचं एकच उद्दिष्ट आहे, सरकारला बर्बाद करायचं. आणि जर कान्हा या सखीच्या प्रेमात पडला तर तो आपलं उद्दिष्ट विसरेल अशी भीती तिला असते. त्यामुळे राजलक्ष्मी ही कान्हा आणि सखीकडे रागारागाने पाहत असते. पण सरकार मात्र खूप खुश असते, कारण तिला हेच हवं असतं की सखीने कान्हाच्या प्रेमात वेडं व्हावं आणि मग कान्हाने या प्रेमाचा फायदा घेऊन सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून द्यावी. त्यामुळे ती खुश असते. आणि मग सखी कान्हाला सांगते, कान्हा माझे बाबा आहे ना, मला नेहमी एक गोष्ट सांगायचे की सकाळनंतर रात्र होते आणि रात्रीनंतर दिवस होतो. तेव्हा तर मला या शब्दाचा अर्थ, या वाक्याचा अर्थ कळत नव्हता, पण आत्ता तो मला कळतोय. माझे बाबा मला हे समजवण्याचा प्रयत्न करायचे की वेळ ही कधीही सारखी नसते, वेळ बदलत असते, माणसाची वेळ सुद्धा बदलत असते. मला अजूनसुद्धा आठवतंय जेव्हा आपल्या दोघांचं लग्न झालं होतं आणि मला हे सत्य समजलं होतं
की तू सरकारचा माणूस आहे आणि सरकारच्या इशाऱ्यावर माझ्याशी लग्न केलंय, तुझं माझ्यावर कोणतंही प्रेम नाहीये. त्या दिवशी मी किती चिडले होते. सखीला आठवतं की सखी ही कान्हावर खूप चिडली होती. कान्हाला तिने गृहप्रवेश करायला सांगितला होता. जशी मुलगी गृहप्रवेश करते त्या सगळ्या गोष्टी तिने कान्हाकडून करून घेतल्या होत्या आणि कान्हाने मला फसवलं म्हणून लग्नाच्या दिवशीच कान्हाच्या सणसणीत मुस्काटात मारली होती. सखी कान्हाला सांगते, जेव्हा माझं तुझ्याशी लग्न झालं ना, मला खूप राग आला होता. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय असं मला वाटलं होतं आणि आता मी नरकात जगतीये अशी माझी भावना निर्माण झाली होती. पण माझे बाबा जसं म्हणायचे ना, की रात्रीनंतर दिवस होतो, दिवसानंतर रात्र होते, वेळ बदलते, तशी वेळ बदलली. त्यानंतर आपण दोघे चाळीत राहायला गेलो आणि तुझ्याबरोबर चाळीत 1 महिना राहणं माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. या 1 महिन्याच्या काळात मला खरा कान्हा कसा आहे ते कळलं, की कान्हा नेमका आहे तरी कोण. मला असं वाटायचं तू फक्त सरकारची कठपुतली आहे. सरकार उठ म्हटले की उठ, बस म्हटले की बस, असं तू करतोस. पण त्या चाळीत मला खऱ्या कान्हाची ओळख झाली, की सरकारचा माणूस असण्यापलीकडे तो एक व्यक्ती म्हणून कसा आहे, त्याचं हृदय कसं आहे हे मला कळलं आणि मग हळूहळू मी तुझ्या प्रेमातच पडले. कान्हा हे सगळं गप्प उभं राहून ऐकत असतो. सगळे त्यांच्याकडे पाहत असतात, कुणीच मध्ये काही बोलत नाही आणि सखी आपल्या मनातील भावना व्यक्त करत असते आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा आता तू कर्तबगार आहेस, स्वतःच्या हिमतीवर काहीही करू शकतोस हे मला कळलंय आणि कोणत्याही मुलीला यापेक्षा जास्त काय हवं असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आपल्यावर प्रेम करतो, आपली काळजी घेतो, तो आपल्याला सांभाळू शकतो, पैसा कमवून आणू शकतो, आपली काळजी घेऊ शकतो. हे सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत आणि खरंच मी तुझ्या प्रेमात पडलीये असं म्हणून सखी ही चक्क कान्हाचा हात हातात घेते. गौतमला तर खूप आनंद होतो, कुल्फीही खुश होते, पण परशुराम, उर्मिला यांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो आणि सखी ही कान्हाचा हात हातात घेऊन म्हणते, कान्हा आता मला तुझ्या उत्तराची अपेक्षा आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, तू माझ्यावर प्रेम करतो की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. कारण मला एवढं तर माहिती आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे, परंतु मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तेव्हाच आपल्या या प्रेमाचं वर्तुळ पूर्ण होईल. कान्हाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. सरकार खूप खुश असते आणि सखी आणि कान्हाकडे पाहत असते की आता आपल्या मनात जे होतं ते घडतंय आणि राजलक्ष्मी कान्हाकडे रागारागाने पाहत असते की आता कान्हाचं उत्तर काय असणार आहे. सखी कान्हाला विचारते, बोल ना कान्हा, तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना, तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतो ना, बोल कान्हा बोल. परंतु कान्हाला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. तो सखीच्या हातातून आपला हात काढून घेतो आणि जोरात शिंक घेतो. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सखी विचारते, काय झालं कान्हा. कान्हा म्हणतो, ते आता होळी खेळलो ना, अंगावर पाणी पडलं, त्यामुळे मला खूप शिंका येत आहे, मी आलो आत्ता, असं म्हणून कान्हा चक्क तेथून पळ काढतो. सखीला कळतच नाही की कान्हाला अचानक काय झालंय. कान्हाने हे जाणून बुजून केलंय की खरंच त्याला त्रास होतोय, त्याने आपल्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही, त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हाच प्रश्न सखीला पडलेला असतो. आणि सरकार ही चक्क हळूहळू टाळ्या वाजवते आणि विचार करते, वेल डन सखी, मला हेच तर हवं होतं. तू कान्हाच्या प्रेमात वेडी झालीस आणि आता मी कान्हाला पुढचा प्लॅन सांगणार की तुझ्याकडून त्या सगळ्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कशा सह्या करून घ्यायच्या. आता माझं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार. या कामत एम्पायरची मी एकुलती एक आणि खरी मालकीन बनणार. सखीचा तिच्या प्रेमानेच गळा कापणार असा विचार करून सरकार खूप खुश असते. तिला आनंद झालेला असतो आणि मग पाहता पाहता रात्र होते. कामतांची होळी संपलेली असते. सखी आणि कान्हा त्यांच्या रूममध्ये असतात. सखी कान्हाला विचारते, कान्हा आता तुला बरं वाटतंय ना. कान्हा म्हणतो, हो बरं वाटतंय, आता शिंका कमी झाल्या आहेत. आणि मग सखी आपला मुख्य प्रश्न विचारते, मग तुझं उत्तर काय आहे. कान्हाला सगळं माहीत असतं की सखी ही प्रेमाबद्दल विचारतीये. तिने मला आय लव्ह यू म्हटलं त्या प्रश्नाचं उत्तर विचारतीये. पण कान्हा मला काही माहितीच नाही असा आवानतो आणि म्हणतो, कशाबद्दल विचारताय तुम्ही. तर सखी म्हणते, आता होळीत मी तुला प्रपोज केलं, तुला आय लव्ह यू म्हणाले, त्याबद्दल विचारते मी. कान्हाला समजतं की आता काही आपल्याला पळून जाता येणार नाही. सखीने आपल्याला प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागणार आहे. आणि कान्हा हा सखीला म्हणतो, सखी मॅडम कसं आहे ना, तुम्ही मला प्रश्न तर विचारला, परंतु मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सखी म्हणते, हो बोल ना, ते ऐकण्यासाठी तर मी तयार आहे. सखीला असं वाटतं
की कान्हा तिला आता आय लव्ह यू टू म्हणणार आहे आणि तिच्या प्रेमाचं उत्तर प्रेमानेच देणार आहे. ती खूप लाजते आणि कान्हा तिला म्हणतो, कसं आहे सरकार, तुम्ही ना खूप भारी आहात आणि तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं, तुम्ही मला आय लव्ह यू म्हणालात, पण तुमच्याकडे पाहिल्यावर मला स्वतःचीच लाज वाटते. हे ऐकून सखीला धक्काच बसतो. सखी विचारते, कान्हा तू हे काय बोलतोय? कान्हा म्हणतो, थांबा तुम्ही, घाबरू नका, तुम्ही निवांत बसा, असं म्हणून तो सखीला बेडवर बसवतो आणि सखीच्या पायाशी बसतो आणि सखीला विचारतो, मी कोण आहे? तर सखी उत्तर देते, हा काय प्रश्न आहे? कान्हा विचारतो, सांगा ना, मी कोण आहे? सखी म्हणते, तू कान्हा आहेस. तर कान्हा सांगतो, ते तर माझं नाव झालं, पण एक व्यक्ती म्हणून माझी ओळख फक्त एवढीच आहे की मी सरकारचा माणूस आहे. मग हे घर असो, सखी सदन चाळ असो किंवा मग ऑफिस असो, जगात मी कुठेही फिरलो ना तर लोक माझ्याकडे याच नजरेने पाहतात की हा सरकारचा माणूस आहे, सरकार याला पगार देते, हा सरकारसाठी काम करतो. पण माझी अशी स्वतःची कोणतीही ओळख नाहीये. आज तुम्ही मला आय लव्ह यू म्हणालात आणि माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर मागितलं की तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे की नाही, परंतु जेव्हा मी तुमच्याकडे पाहतो आणि मग माझ्याकडे पाहतो ना तेव्हा मला स्वतःची लाज वाटते, कारण माझ्याकडे स्वतःचं असं काहीच नाहीये. मी त्या सखी सदन चाळीत राहायचो, ती खोलीसुद्धा किरणची होती, मी तुम्हाला तेथे नेऊन ठेवलं आणि आज मी या बंगल्यात राहतोय. तर ही खोलीसुद्धा सरकारची आहे, हा बंगला सरकारचा आहे आणि यामध्ये माझं काहीच नाहीये. हे संपूर्ण जग सरकारचं आहे, यामध्ये माझं असं स्वतःचं काहीच नाहीये. आणि तुम्हाला आय लव्ह यू म्हणण्याआधी माझ्या मनात तुमच्याबद्दल काय आहे हे सांगण्याआधी मला स्वतःचं जग निर्माण करायचं आहे. ते छोटंसं जग असेल, परंतु ते माझं असेल, मी निर्माण केलेलं असेल. अशा माझ्या जगामध्ये मला तुम्हाला घेऊन जायचं आहे, तेथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, तुम्हाला सुखी ठेवायचं आहे. मी तुमच्यासाठी अशा एका छोट्याशा जगाची, अशा एका छोट्याशा आयुष्याचं स्वप्न पाहिलंय, ज्यामध्ये फक्त तुम्ही, मी आणि आपलं छोटंसं कुटुंब असेल. आणि कान्हा हा चक्क इमॅजिन करतो की सखी आणि कान्हा हे दोघेही चक्क त्यांच्या किर्लोस्करांच्या बंगल्यामध्ये शिफ्ट झाले आहेत आणि सखीची केसांची वेणी ही राजलक्ष्मी म्हणजेच त्याची माँ घालतीये आणि सखी चक्क त्याच्या आईची म्हणजे अपर्णाच्या केसांची वेणी घालतीये. या तिन्ही पिढ्या एकमेकींबरोबर प्रेमाने राहत आहे आणि कान्हा म्हणजेच आपला कबीर किर्लोस्कर हा सुद्धा तेथे बसलेला असतो. आपल्या आजीला, आपल्या आईला आणि आपल्या बायकोला एकमेकांशी एवढं प्रेमाने वागताना, एकमेकांसाठी एवढं काही करताना पाहून कबीरच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो, खूप सुख असतं. आणि मग कान्हा हा सखीला म्हणतो, मी तुमच्यासाठी त्या जगाची कल्पना केली आहे, ज्या जगामध्ये तुम्हाला सगळा मान भेटेल. कान्हा विचार करतो की माझ्यासमोरच अर्पणा ही चक्क आपल्या किर्लोस्कर मेन्शनच्या तिजोरीच्या चाव्या सखीच्या हातात देतीये आणि सखीसुद्धा खूप खुश आहे. सासू सुनाचं एवढं प्रेम पाहून आणि अपर्णा घरची संपूर्ण जबाबदारी सखीच्या हातात देतीये हे पाहून कबीर खूप खुश होतो आणि टाळ्या वाजवत असतो. कान्हा सखीला हे सगळं सांगतो आणि म्हणतो, मी तुमच्यासाठी त्या जगाची कल्पना केली आहे, ज्या जगामध्ये आपल्या सगळ्या प्रेमाची माणसं आपल्याबरोबर असतील आणि जेथे दुःख नावाची गोष्ट तुम्हाला माहीतसुद्धा नसेल, तुमच्या आयुष्यात कोणतंच दुःख नसेल. आणि मग सखी आणि कान्हा हे दोघेही स्वप्न पाहतात की कान्हा आणि सखी हे दोघे डायनिंग टेबलवर बसले आहेत, एकमेकांशेजारी बसून जेवण करताय आणि तेवढ्यात अपर्णा तेथे येते. अपर्णा कान्हाला पापड वाढते आणि त्यानंतर सखीला विचारते, सखी तुला पापड देऊ का? तर कान्हा म्हणतो, नाही आई, त्यांना वेगळा पापड देऊ नको. कान्हा हा आपल्या ताटातील पापडाचे 2 तुकडे करतो, सखीला अर्धा पापड देतो आणि स्वतःला अर्धा पापड ठेवतो. हे दोघे खूप खुश होतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहतात आणि सखी हा पापड खाते. हे सगळं कान्हा इमॅजिन करत असतो. कान्हा सखीला ही सगळी स्वप्न दाखवतो आणि म्हणतो, मला तुम्हाला अशा जगात ठेवायचं आहे, मला तुमच्यासाठी असं माझं स्वतःचं, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या हिमतीने तयार केलेलं जग द्यायचं आहे. आणि हे ऐकून सखी खूप इमोशनल होते, खूप खुश होते. सखी ही कान्हाला उभं करते आणि म्हणते, तर मिस्टर कान्हा, तुम्ही थोडक्यात माझ्याकडून आणखीन वेळ मागताय आणि हा वेळ मी तुम्हाला द्यायला तयार आहे, कारण तुला जो वेळ पाहिजे ना तो माझ्यासाठी हवा आहे. आणि मला एवढं तर लक्षात आलंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण जोपर्यंत तू तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करत नाही, सगळं तुझ्या मनासारखं होत नाही, तोपर्यंत तुला हे सगळं नको आहे. आणि सखी ही चक्क कान्हाला घट्ट मिठी मारते. कान्हाला कळतच नाही
की काय उत्तर द्यावं. कारण कान्हाने वेळ मारून नेलेली असते. कान्हाच्या ज्या भावना आहेत, आता तो जे काही सखीला म्हणालाय, त्याने जे काही इमॅजिन केलंय की कान्हा हा सखीला आपल्या कबीर किर्लोस्करच्या घरी घेऊन जाणार आहे. तेथे राजलक्ष्मी, अपर्णा तिचे लाड करतील, तो सखीला एकदम सुखात ठेवेल, ही त्याची सगळी स्वप्न खरी आहेत. त्याला तसंच जगायचंय. पण आत्ता मात्र त्याचं उद्दिष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याला सरकारला बरबाद करायचं आहे आणि जोपर्यंत त्याचं हे उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत तो सखीला आय लव्ह यूचं उत्तर देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत त्याला सखीला सत्य सांगता येणार नाही की मी कान्हा नाही आहे, मी कबीर किर्लोस्कर आहे, मला तुमच्या आईचा बदला घ्यायचा आहे, तिला भिकेला लावायचं आहे, तोपर्यंत सखीला स्वतःच्या प्रेमात पडू द्यायचं नाही, तिला कोणतीही खोटी आशा दाखवायची नाही, असं कान्हाने ठरवलेलं असतं. सखी मात्र त्याच्या प्रेमात पूर्ण वेडी झालेली असते. त्याचं कान्हावर खूप प्रेम असतं. ती कान्हाला मिठी मारते आणि म्हणते, कान्हा मी तयार आहे, तुला हवा तितका वेळ घे आणि ज्या दिवशी तुला असं वाटेल की तू स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या हिमतीवर माझ्यासाठी जग निर्माण केलं आहे, त्या दिवशी मला तुझ्या त्या जगात घेऊन जा. मी खूप आनंदाने तुझ्याबरोबर त्या जगात येईल आणि तुझ्याशी सुखी संसार करेल. चल मी फ्रेश होऊन येते. असं म्हणून सखी फ्रेश व्हायला जाते. तेवढ्यात कान्हा तिला थांबवतो आणि विचारतो, मग आपल्या डिवोर्सचं काय? तर सखी उत्तर देते, डिवोर्स? कसला डिवोर्स? मी तर असं काहीच म्हटले नव्हते. असं म्हणून सखी स्माईल करते आणि तेथून निघून जाते. कान्हा खूप दुःखी होतो, बेडवर बसतो आणि चिडून म्हणतो, मी सखीला आजसाठी तर मॅनेज केलं, आज मी वेळ मारून नेली, पण पुढचं काय? माझं सखीवर खूप प्रेम आहे, मला ते सखीला सांगायचं आहे, परंतु मला हे बिलकुल आवडणार नाही. आज जेव्हा सखी मला आय लव्ह यू म्हणाली तेव्हा मासुद्धा तेथे होती आणि या सगळ्याचा माला भयंकर राग आला असेल आणि आता तो सगळा राग माझ्यावर काढणार. माची रिॲक्शन काय असेल हाच प्रश्न कान्हाला पडतो. कान्हा हा कितीही मोठा बिझनेसमॅन असला तरी तो संस्कारी आहे. त्यामुळे त्याला आपल्या आजीची आजसुद्धा भीती वाटते. आजीला आपण दुखवता कामा नये, आजी आपल्यावर चिडायला नको यासाठी तो काळजी घेत असतो, एवढं मात्र खरं. आणि इकडे किर्लोस्करांच्या बंगल्यात आजी म्हणजेच राजलक्ष्मी घरी आलेली असते. अपर्णा ही भरत काम करत असते. ती अपर्णाजवळ येऊन बसते आणि विचारते, काय मग अपर्णा, झालं का भरत काम? अपर्णा काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात आजीला आठवतं आज कामताच्या बंगल्यावर होळीच्या पार्टीत काय झालं होतं. सखीने कान्हाला प्रपोज केलं, ती कान्हाला आय लव्ह यू म्हणाली, हे सगळं तिला आठवतं. आणि मग राजलक्ष्मी म्हणते, अपर्णा तुला माहिती आहे का, आज त्या सखीने आपल्या कान्हाला प्रपोज केलंय, ती कान्हाला आय लव्ह यू म्हणाली. पण अपर्णाचं लक्षच नसतं. अपर्णा तिचं भरतकाम करत असते. राजलक्ष्मी काय बोलते, हा कान्हा कोण, ही सखी कोण, आय लव्ह यू काय, उद्दिष्ट, सरकार, याचं तिला काही देणं घेणं नसतं. राजलक्ष्मी मात्र आपली बडबड करत असते आणि म्हणते, मला आहे ना कान्हा हे नावच आवडत नाही. कारण कान्हा या नावाचा अर्थ होतो प्रेम आणि जेथे प्रेम येतं ना तेथे माणूस आपल्या उद्दिष्टापासून भरकटतो. त्यामुळे मला कबीरला त्याच्या उद्दिष्टापासून भरकटू द्यायचं नाहीये. त्याचं उद्दिष्ट आहे सरकारला बर्बाद करणं, आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेणं. आणि जर कान्हा म्हणजेच आपला कबीर त्या सखीच्या प्रेमात पडला तर तो स्वतःच्या उद्दिष्टापासून दूर होईल असं मला नेहमी वाटायचं. पण आज त्या सखीने सगळ्यांसमोर कबीरला प्रपोज केलं, त्याला आय लव्ह यू म्हणाली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला तर या संधीचा फायदा करून घ्यायला हवा. म्हणजे हा या मालिकेतला खूप मोठा ट्विस्ट आहे. आत्तापर्यंत जी राजलक्ष्मी कान्हाला ठणकावून सांगायची की सखीपासून दूर राहा, तू सखीशी लग्न केलेलं मला आवडलेलं नाहीये, तिचा वापर फक्त आपल्या उद्दिष्टासाठी करून घे, तिच्यामध्ये गुंतू नकोस, तिच्यावर प्रेम करू नको, तिच्या प्रेमाचं उत्तर देऊ नको, तीच राजलक्ष्मी आता चक्क या संधीचा फायदा करून घ्यायचं ठरवतीये. म्हणजे राजलक्ष्मी म्हणते की आता मला या गोष्टी आवडू लागल्यात आणि मी आता कबीरला सांगणार आहे की सखीला कधीही स्वतःपासून दूर करू नको. सखीने तुला प्रपोज केलंय, सखी तुला आय लव्ह यू म्हणाली आहे, त्याचं उत्तर दे आणि त्याचं उत्तर हे होकारार्थी असलं पाहिजे. तुझं सुद्धा सखीवर खूप प्रेम आहे हे सखीला पटलं पाहिजे. आणि मग राजलक्ष्मी हातामध्ये सुई घेते आणि म्हणते, सरकार नावाचा जो फुगा आहे ना तो फुगा फोडण्यासाठी सखी नावाची ही सुईच कामाला येणार आहे. म्हणजे एकीकडे कान्हाचं सखीवर खरं खुरं प्रेम आहे, पण राजलक्ष्मी मात्र कान्हाला सखीच्या प्रेमाचा वापर करायला सांगणार आहे. सखीच्या प्रेमाचा वापर करून सरकारचा फुगा फोडायचा, सरकारला बर्बाद करायचं असा नवीन प्लॅन राजलक्ष्मीने बनवला आहे.
आणि जेव्हा राजलक्ष्मी कबीर म्हणजेच कान्हाला ही गोष्ट सांगेल तेव्हा कान्हाला ही बिलकुल पटणार नाही, एवढं मात्र खरं. कारण क्षणभर तर कान्हा खुश होईल जेव्हा राजलक्ष्मी त्याला सांगेल की तू सखीला आय लव्ह यू म्हण, आपल्या प्रेमाची कबुली दे. पण त्यानंतर जेव्हा राजलक्ष्मी त्याला म्हणेल की तुला हे सगळं नाटक करायचं आहे आणि सखीच्या भावनांचा वापर करून सरकारला बर्बाद करायचं आहे, हे काही कान्हाला पटणार नाही. कारण कान्हा याआधी अनेकदा म्हटलाय की सखीच्या सगळ्या भावना या खऱ्या आहेत, सुरुवातीपासून खऱ्या आहेत आणि मी आजपर्यंत कधीही तिच्याशी खरं वागलेलो नाहीये. माझ्या प्रत्येक भावनेमागे माझं एक उद्दिष्ट आहे, माझा काहीतरी हेतू असतो. आणि आता स्वतः राजलक्ष्मीच त्याला सखीला फसवायला सांगतेय, तिच्या प्रेमाचा वापर करून घ्यायला सांगतेय, हे कान्हाला बिलकुल पटणार नाही. मग कान्हा हा राजलक्ष्मीच्या विरोधात उभा राहणार का, तिला विरोध करणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि हा एक नवीनच ट्विस्ट या मालिकेत आला आहे. तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. कान्हाने सखीच्या प्रेमाचं उत्तर दिलं नाहीये, तिच्या प्रपोजलचं उत्तर दिलं नाहीये, वेळ तर मारून नेलीये. पण या सगळ्या घटनेमुळे आजी राजलक्ष्मीला एक नवीनच कल्पना सुचली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकारला समजणार की कुणीतरी तिच्याबद्दल बँकेत चौकशी केली आहे की 12 वर्षांपूर्वी सरकारने सही का चेंज केली होती आणि 15 वर्षांपूर्वी कोणता घोटाळा घडला होता. आणि कुणीतरी माझा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या व्यक्तीला मी कायमचं भूत बनवणार, त्याला जिवंत सोडणार नाही, असा विचार सरकार करेल. पण सरकारला माहीत नाहीये ती व्यक्ती म्हणजे कान्हाच आहे. आणि जर सरकारला हे समजलं तर कान्हाचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. आणि इकडे किरण हा कान्हाला कॉल करेल आणि कान्हाला सांगेल की आपल्याला सरकारबद्दल एक खूप मोठा प्लॅन करायचा आहे. कान्हा विचारेल काय झालं, तर किरण त्याला सांगणार देवा काकाचा खून त्या सरकारने केलाय. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसणार. आणि मग किरण हा कान्हाला सांगेल आपल्याला त्या सरकारविरुद्ध लवकरात लवकर पुरावे शोधून काढायचे आहेत की देवा काकाचा खून त्या सरकारनेच केलाय आणि मग तिला तिच्या पापांची शिक्षा मिळवून द्यायची आहे. हे सगळं बोलताना किरण खूप इमोशनल झाला असेल. मग हा देवा काका नेमका आहे तरी कोण? आता हे या मालिकेतील एखादं नवीन कॅरेक्टर आहे. हा देवा काका कान्हाचा कोणी नातेवाईक आहे की किरणचा कोणी नातेवाईक आहे? देवा काकाचा आणि सरकारचा काय संबंध? कान्हा, सरकार आणि सखीच्या गोष्टीशी काय संबंध? आणि हे एखादं नवीनच रहस्य दिसतंय, एवढं मात्र नक्की. आणि कान्हा हा किरणला समजावून सांगेल किरण तू काळजी करू नको, आपण लवकरात लवकर सरकारविरुद्ध पुरावे शोधून काढणार आणि देवा काकाच्या खुनाचा बदला घेणारच. कान्हा असं बोलून फोन कट करेल आणि तेवढ्यात सखी तेथे येईल. कान्हा मागे वळून पाहणार आणि सखी कान्हाकडे आश्चर्याने पाहिल की कान्हा हा देवा काका कोण आहे आणि त्याच्या खुनाचा बदला म्हणजे नेमकं तू काय करतोय? त्यामुळे कान्हाला जबर धक्काच बसेल. मग कान्हा सखीच्या या प्रश्नाचं काय उत्तर देणार? हा देवा काका नेमका आहे तरी कोण? हे रहस्य नेमकं आहे तरी काय? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.